नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहण काळामध्ये काय करावे किंवा काय करू नये आपल्या घरामध्ये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जे ग्रहण पौर्णिमेला होते त्याला चंद्रग्रहण म्हणतात व जे ग्रहण अमावस्येला होते त्याला सूर्यग्रहण म्हणतात। ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहण काळामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा जास्त होत असतो। ग्रहणामध्ये जे आपण कार्य करतो त्याचे आपल्याला फळ मिळत नाही, त्यामुळे आपण ग्रहणाच्या दिवशी आपण ज्यावेळी ग्रहण चालू होते, प्रारंभ होते, त्या दिवशी आपण काय करू नये। या ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहण काळात आपण शुभविवाह, गृहप्रवेश, शुभ कार्य हे ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहणाच्या काळामध्ये आपण करू नये। तसेच ग्रहणाच्या काळामध्ये आपण अन्न शिजवू नये, अन्न तयार करू नये, आपण भोजन या दिवशी निषेध मानले गेले, भोजन करू नये ग्रहणामध्ये। तसेच घराची साफसफाई करू नये, त्या ग्रहणाच्या दिवशी आपण जीवजंतू यांची हत्या करू नये। तसेच घरामध्ये ग्रहणाच्या काळामध्ये आपण वादविवाद, भांडण तंटा करू नये। खास करून गर्भवती ज्या महिला आहेत, गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळेमध्ये किंवा ग्रहण काळात शिवणकाम करू नये, धारदार वस्तू याचा वापर करू नये। गर्भवती महिलांनी जास्त करून या दिवशी सावधगिरी बाळगावी। आपण ग्रहणाच्या दिवशी काय करावे याबद्दल पाहूया। ग्रहणाच्या दिवशी या दिवशी आपण ग्रहण काळामध्ये आपले शरीर व मन आपण शांत ठेवावे। जास्त करून या दिवशी आपण जप जाप करावे, देवाचे नामस्मरण करावे, धार्मिक जे ग्रंथ आहेत त्याचे आपण पठण करावे, स्तोत्र पठण करावे। तसेच आपण या दिवशी ग्रहणाच्या दिवशी जास्तीत जास्त करून आपण नामस्मरण, देवाची आराधना करावी, भक्ती करावी। तसेच ग्रहणाच्या दिवशी ग्रहण संपल्यानंतर आपण या दिवशी आंघोळ करावी, घरामध्ये आपण गंगाजल शिपडावे व त्यानंतर आपण आपल्या घरातील देवाची देवपूजा करावी। त्यानंतर नवीन अन्न तयार करून शिजवावे व त्यानंतर आपण भोजन करावे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की ग्रहणाच्या दिवशी किंवा ग्रहण काळामध्ये आपण काय करावे व काय करू नये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।